हरिओम. चिंतन. प्रवचन क्रमांक 9. स्वशोध भाग 1. माऊली निरूपण करतात, या विषया वाचने काही आणिक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावच पाही इंद्रियांचा. आपल्या देहादी इंद्रियांचा स्वभावच असा विचित्र आहे की त्यांना उपभोग्य विषय, त्यांचा उपभोग आणि तोही अमर्याद, त्यांना लहर येईल तेव्हा परत परत हवा असतो. यासाठी त्यांना विषयांवर हुकमत, मालकी आणि तीही कायमस्वरूपी हवी असते. हे विषय तरी कसे आहेत? माऊली निरूपण करतात, हे विषय तरी कैसे रोहिणीचे जळ जैसे. हे उपभोग्य विषय भौतिक आहेत. भौतिकाचा उपयोग केल्याशिवाय आपल्याला जगायला अत्यावश्यक असलेले अन्न, वस्त्र, निवारा मिळत नाही. यामुळे अशा विषयांच्या सन्निध राहून राहून आपण या विषयांकडे आकृष्ट होतो. परंतु हे विषय भौतिक असून ते पंचमहातत्वांपासून निर्माण झालेले आहेत. यामुळे ते टिकाऊ, शाश्वत नाहीत. ते मृगजळासारखे भासमान आहेत. यामुळे त्यांच्यापासून मिळणारे सुखही भासमान आहे, ते टिकाऊ नाही. यथाकाळी सुख कमी झाले, समाप्त झाले की त्यामुळे आपल्याला दुःख होते. अशावेळी आपल्याला आश्चर्य वाटते की आपली काही चूक नसताना आपल्या वाट्याला दुःख कसं आलं. आता विचार करावा की आपली देहादी इंद्रिये पंचमहातत्वांपासून निर्माण झालेली आहेत. यामुळे ती त्यांच्याप्रमाणेच जड, अचेतन, निर्जीव आहेत. याचप्रमाणे उपभोग्य विषय हेही पंचमहातत्वांमधूनच निर्माण झालेले आहेत. यामुळे तेही त्यांच्याप्रमाणेच जड, अचेतन, निर्जीव आहेत. मग ती देहादी इंद्रिये विषयांना कसे काय आकृष्ट होतील, किंवा ती कसे काय विषयांना आकृष्ट करू शकतील? याचप्रमाणे हे विषयही कसे काय देहादी इंद्रियांना आकृष्ट करू शकतील, किंवा ती कशी काय त्यांच्याकडे आकृष्ट होतील? जडत्वामुळे ती दोन्हीही एकमेकांकडे आकृष्ट होऊ शकत नाहीत. याचे चिंतन आपल्याला येथे करायचे आहे. आपल्या एका साधकांबाबत एक दुर्दैवी घटना घडली. सकाळी पुण्याच्या कर्वे रस्त्यावरील पंपावर त्याने दुचाकीमध्ये पेट्रोल भरले. पंपावरून बाहेर रस्त्यावर येताच क्षणी मागच्या बाजूने एका दुचाकीने त्यांना ठोकर दिली आणि त्यांना उडविले. डोक्यावर पडल्यामुळे ते जागच्या जागी बेशुद्ध झाले. रस्त्यावर फारशी रहदारी नव्हती, परंतु नशिबाने ज्याने उडवले होते तो थांबला आणि अन्य पांथस्थांच्या मदतीने त्यांना दीनानाथ रुग्णालयात भरती केले. वेळेवर योग्य उपचार मिळाले, त्यामुळे प्राणावर बेतले होते, परंतु नशिबाने प्राण वाचला. परंतु त्यांच्या जिभेची चव कायम करता नष्ट झाली. ते आपल्यासारखेच सर्व खातात पितात, परंतु कोणत्याही पदार्थाची तिखट, खारट, गोड, मधुर, आंबट, तुरट वगैरे वगैरे कसलीच चव त्यांना समजत नाही. याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीमध्ये, कोणत्याही वस्तूमध्ये, कोणत्याही विषयामध्ये काहीही स्वाद, रस, चव, लज्जत नाही. सर्व वस्तुजगत, सर्व गोष्टी, सर्व विषय चवहीन आहेत. तथापि असे असूनही प्रत्येक वस्तूमध्ये, गोष्टीमध्ये, विषयामध्ये आपल्याला आवडणारे, नावडणारे असे स्वाद, रस, चव, लज्जत आहे असे वाटते. ते पूर्ण असत्य, भ्रामक, अवास्तव आहे. यामुळे वस्तू, गोष्टी, विषय आपल्याला आकृष्ट करत नाहीत. आपली देहादी इंद्रियेही त्यांच्याकडे आकृष्ट होत नाहीत, त्यांना आकृष्ट करत नाहीत. तर आपले मन वस्तू, गोष्टी, विषय याकडे आकृष्ट होते. कारण स्वाद, रस, चव, लज्जत मनाला आहे. गुलाबाचे झाड पृथ्वीमधून तिचा गंध हा गुण फुलाच्या माध्यमामधून आसमंतात पसरविते. हा गंध
आपल्याला स्वाद, रस, चव, लज्जत असल्यामुळे तो सुगंध, सुवास आहे असे जाणवते. घाणेरीचे झाड पृथ्वीमधून तिचा गंध हा गुण फुलाच्या माध्यमामधून आसमंतात पसरविते. हा गंध आपल्याला स्वाद, रस, चव, लज्जत असल्यामुळे तो दुर्गंध, कुवास आहे असे जाणवते. ही आपली म्हणजे आपल्या मनाची वासना आहे. चंदनाचे झाड अथपासून इतीपर्यंत म्हणजे मुळापासून शेंड्यापर्यंत खोड, फांद्या, पाने यासह गंध पसरविते. आपणा सर्वांना चंदनाचा सुगंध, सुवास आहे असे जाणवते. परंतु संत म्हणतात, चंदनाचे परिमळ आम्हा काय त्याचे. चंदनाला असे सुवास, असे सुगंध, आम्हाला त्याच्याशी काहीही कर्तव्य नाही. आमच्यासाठी जळी स्थळी काष्टी पाषाणी चर अचर यामध्ये विष्णुमय जग आहे. जर संतांप्रमाणे आध्यात्मिक ज्ञानाने जाणून ही जाण आपल्याला आली तर आपला भौतिकाकडे पाहायचा दृष्टिकोन बदलला आणि आध्यात्मिक झाला तर आपण सहजच मुक्त होऊ. परंतु विषयांचे ज्ञान ज्ञानेंद्रियांकडून प्राप्त झाल्यावर बुद्धी स्मृतीच्या मदतीने त्या ज्ञानाचे विश्लेषण जीवात्म्यासाठी प्रक्षेपित करते. परंतु ते प्रक्षेपण अंतस्मन मधल्यामध्ये ग्रहण करते आणि त्याची जाण बाह्य मनाला देते. ह्या प्रक्षेपणामध्ये विषयांमध्ये मनाला स्वाद, रस, चव, लज्जत असते. ते मन कर्मेंद्रियांना त्याचा भोग घ्यायची आज्ञा देते आणि अशा प्रकारे आपण म्हणजे आपले मन विषयांकडे आकृष्ट होते आणि त्या विषयांचा उपभोग घेते. कुत्रा सुकलेले हाड मोठ्या चवीने चघळत असतो. यात त्याला मोठे सौख्य वाटते. आता साधा विचार करा की सुकलेल्या हाडामध्ये काही चवदार असणे संभव आहे का? परंतु तो ते हाड चघळत राहतो. काही वेळाने त्याच्याच जिभेमधून लाळ बाहेर येते. त्याची चव त्याला जाणवते आणि त्याला वाटते की त्या हाडाला चव येत आहे. अज्ञानाने तो मोठ्या खुशीत असतो. यामुळे जेव्हा आपल्याला ही जाण येते, सत्यज्ञान उमजते, वस्तुस्थिती लक्षात येते, तेव्हा आपल्याला कळते की स्वाद, रस, चव, लज्जत बाह्यभागी विषयांमध्ये नसून ते सर्व आपल्या अंतस्भागी मनामध्ये आहेत. या सर्व आपल्या मनाच्या भावना आहेत. आता आपल्याला स्पर्श, शब्द, रूप, रस, गंध हे भावतरंग आहेत याचे ज्ञान होते. आता कोणी आपल्याला स्तुती करणारे बोलला किंवा निंदा करणारे बोलला तरी आपण त्याची उपेक्षा करतो. आपल्याला कोणताही स्पर्श सुखावह किंवा दुःखावह जाणवणार नाही. आपल्याला कोणीही सुरूप किंवा कुरूप वाटत नाही. आपल्याला काहीही सुरस किंवा विरस वाटत नाही. आपल्याला कोणताही गंध, सुगंध किंवा दुर्गंध वाटत नाही. आपण भावभावनांच्या अतीत जातो. अशा प्रकारे विषयांची, भावभावनांची बाह्य यात्रा बंद झाली की दुसरी जी अंतस यात्रा आहे ती सुरू करायची. आपल्यामध्ये पात्रता येते. आपल्याला सुबुद्धी होऊन जर आपण एकांतात प्रशांत बसून आपल्या अंतःकरणामधील औषात्म्यावर तदाकार होण्यासाठी ध्यान लावून बसायला लागलो तर आपली आत्मयात्रा मार्गी लागते. आपल्याला योग प्राप्त होतो. यथाकाळी आपण योगधामी पोहोचतो. आपल्याला दर्शन प्राप्त होते. आपल्याला स्वस्वरूप प्राप्त होते. आता प्रचितीने ज्ञान प्राप्त होते की वासना, कामना बलाढ्य नसून आपले मन कमकुवत, दुर्बल आहे. ते जेथे आनंद नाही तेथे ते आनंद शोधत होते. यामुळे सुरुवातीला प्रत्यक्षात सुख मिळते, परंतु त्यालाच अज्ञानाने आनंद समजून मन त्यात रममाण होते. यथाकाळी ती हमखास घडणारी अपरिहार्य घटना घडते. त्या सौख्याचे दुःखात रूपांतर होते. तेथे शंका येते की सुख असताना दुःख कसे वाट्याला आले? आता उलगडा होतो. सुखदुःख हे द्वंद्व आहे. ब्रह्मांडात कोणतीही गोष्ट कायम टिकाऊ नाही. सुख झाले की ते नष्ट होणार आणि त्या विरुद्ध असलेले दुःख येणार. हे दुःखही टिकाऊ नाही. यथाकाळी ते जाणार आणि त्या विरुद्ध सुख मिळणार. द्वंद्वाच्या या हेलकाव्यात
किती कसे समाधानाने जगणार, हे तर मिथ्या जगणे आहे. येथे आपल्याला अंतस जी आव्हान स्वीकारण्याची जिद्द आहे ती उद्दीपित होते. आपण सुखदुःख यापेक्षा काहीतरी शाश्वत शोधायचा प्रयत्न करतो. मनोदौर्बल्य दूर ढकलून आपण सुखदुःखावर मात करण्यासाठी सुखदुःख समजून घेतो, त्यांचा स्वभाव जाणून घेतो. येथे ज्ञान प्राप्त होते की आपण सुखावह अशी कोणतीही घटना एका सीमेरेषापलीकडे उपभोगली की सुखाचे दुःखात रूपांतर होते. उदाहरणार्थ, जर आपल्याला एखादा पदार्थ खूप म्हणजे खूपच आवडत असेल तर त्याच्या सेवनाने आपल्याला सौख्य मिळते. परंतु जर आपण तो पदार्थ अति खाल्ला, पोट भरलेले असतानाही खाल्ला, तर आपल्याला अपचन होते, आपले पोट बिघडते आणि जुलाब उलट्या होऊन आपल्याला दुःख होते. याचा अर्थ आता आनंदासाठी सुखदुःख या दोहोताची अतीत जायला हवे. बाह्य देहादी इंद्रियांमध्ये हे साध्य होणे शक्य नाही. येथे अध्यात्म उपयोगी होते. बाह्यभागीच्या या भौतिक जिण्याला आपण थकतो, कंटाळतो. आता अंतस्भागी आपल्याला जाता येते. तेथे सुखदुःख यांच्या अतीत आनंदाची चाहूल लागते. आनंद शाश्वत कायम टिकणारा आहे, कारण आनंदाच्या विरुद्ध काहीही नाही. याचा अर्थ असा आहे की बाह्यभागे भौतिक जिणं जगून जगून तेथे आपण थकतो, कंटाळतो आणि त्यामुळे आपण एकल होतो आणि मग आता अंतस्भागी जाण्यावाचून अन्य मार्ग आपल्याला राहत नाही. या योगे आपल्याला सार आणि असार याची जाण येते. जे आपल्याला सुखदुःख देते ते सर्व असार आहे आणि जे आपल्याला अंतःयात्रा करविते त्या योगे आनंद प्राप्त होतो ते सार आहे. यथाकाळी आपला औषात्म्याशी योग जुळून येतो. जीव आणि औषात्मा यांचे मिलन होते. आपलाच ठाव ठिकाणा सापडतो. आता ज्ञान प्राप्त होते की आपल्या अलीकडे आणि पलीकडे आणखी काहीही नाही. हाच स्वशोध आहे, हेच अध्यात्म आहे. हा स्वशोध आपल्याला योगधामे घेऊन जातो. यथाकाळी मुक्ती, सायुज्य मुक्ती प्राप्त होते. याच अनुषंगाने आपण कामना आणि वासना पुढील चिंतनामध्ये समजावून घेऊ. हरिओम.